सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार. आज मी देवासाठी नवीन वस्त्र आणलं आहे. हे येल्लो कलरचं वस्त्र आहे नवीन. आज मी देवांचे वस्त्र चेंज करणार आहे. म्हणजे जे पाटावर अंतरतो ना ते वस्त्र नवीन आणलं आहे. सो ते चेंज करायचं आहे मला. रेड होतं माझ्याकडे 2, तर हे येल्लो आणलं आहे छानपैकी. श्रावण महिना आहे तर देवांना पण जरा सजवूया म्हणून येल्लो. आता मी चेंज करते, घरातली पूजा आवरते आणि मग देवळात जाणार आहे शंकराच्या. बघायचे हे रेड वस्त्र आहे ना ते चेंज करून आज मला हे येल्लो नवीन अंतरायचं आहे. आता मी तयारी करते देवांची. बघा फ्रेंड्स, आता मी सगळे साफ करून घेतले. हा चौरंग आहे. आता ह्याच्यावर मी हे नवीन वस्त्र अंतरणार आहे. देवाचं इथे सगळं साफ केलं आहे मस्तपैकी. आणि आता हे येल्लो कलरचं वस्त्र अंतरलं. किती छान दिसते. देव पुसून छानपैकी मांडून घेते. आणि एवढी धूळ येते ना, एवढं इथे स्वच्छ आहे सगळं, तरी पण बाहेरून एवढी धूळ येते. काय माहिती कशी एवढी धूळ येते समजत नाही. आत्ता साफ केलं, थोड्या वेळाने धूळ येते. तर हे सगळं देवाचं मांडून घेते व्यवस्थित. हे बघा फ्रेंड्स, आता एक एक मी मूर्त्या छान स्वच्छ करून पुसून मांडून घेतल्या आहेत. अन्नपूर्णा आईला हार घालायचा आहे नवीन. तो हार हे झाला तर म्हणून हा नवीन हे केला आहे. अन्नपूर्णा आईला हा हार घालते आणि सगळी मांडणी करून घेते व्यवस्थित. हे बघा, स्वामी आपले विराजमान झाले आहेत. गणपती बाप्पा आपले विघ्न हरता. आता स्वामींना ठेवायचे मला. स्वामी पण विराजमान झालेत बघा. मुकुट घालून किती छान दिसतात स्वामी. आता पूजा करायची आहे, फक्त मांडणी करून घेतली आहे. देवळात पण जायचं आहे, मुलांच्या शाळेत आज फी भरायला पण जायचं आहे. सगळी घाईच आहे. देव धुवून पुसून छान मांडणी करून देवांची झाली आहे. आता मस्तपैकी छान वाटते, स्वच्छ नवीन नवीन. एकच चेंज केलं पण किती छान दिसतंय. आता मी पूजा करून घेते. सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करूया. वाज जरा माझा ओला हात लागला म्हणून दिवा प्रज्वलित केला. पूजेला सुरुवात करूया. वाज म्हणजे दिवा पेटवला ना की पूजेला पण सुरुवात करू शकतो कोणत्याही. म्हणून आधी दिवा प्रज्वलित करून घेतला. आणि मग वाज जरा मोठी झाली आहे, जरा छोटी करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर अशा प्रकारे माझी देवांची घरातली पूजा करून झाली आहे. खूप बरं वाटतंय. काळोख केलं आहे पावसाने, पण पाऊस काही येत नाही आहे. आणि आता मी देवळात जायची तयारी करते. सोमवारी म्हणून बेलपत्र घेतलं आहे, फुलं घेते. आज 3रा सोमवार आहे. शिवामूग हिरवे मूग आहेत, मूग घ्यायचे आहेत मला. फुलं घेते आणि अगरबत्ती सगळी तयारी करते. तयारी केली आहे मी देवळात जायची. बेलपत्र, फुलं, साखर आणि शिवामूग दूध, शिवामूग हिरवे मूग आहेत. सगळी तयारी झाली. आता मी निघते. आता मी निघालो आहे मंदिरात शंकराच्या. माझ्याबरोबर स्वरा पण आहे. चल देवळात जाऊ. देवळात आलो तर मग मी इथे पूजा करते नंदी महाराजांची.
इकडे बघ बोल. फ्रेंड्स आमची पूजा करून झाली आहे आणि आम्ही निघालो आहे घरी. प्रसाद दिला आहे स्वराला डोळ्यात आणि स्वर आणि मी आता घरी निघालो. आता स्वराच्या शाळेत पण जायचं आहे फी भरायला. तर मी आता शाळेत जाणार आहे स्वराच्या. स्वरा तर आली आहे शाळेतून. आज पेपर होता स्वराचा. तर स्वरा आज खूप लवकर आली आहे. हां कोणता पेपर होता? ES. मग कसा गेला पेपर? छान गेला. आता बघू मार्क किती छान येत आहेत है ना फ्रेंड्स. पेपर तर छान गेला सगळेच बोलतात. मार्क बघूया आता किती छान येत आहेत. आता जाते शाळेत पण त्यांना खायला देते नाश्ता काहीतरी आणि मग जाते. इथे थोडंसं मार्केट लागतं. मार्केटमधून जाताना थोडंसं मार्केट आहे बाजूला. डोंबिवली बेस्टला आहे ही शाळा. जवळ आहे आमच्या बिल्डिंगपासून जवळ आहे. तर जाते आमची शाळा आलेली आहे ही बघा. आज जाते आहे. ही आर्यन सराची शाळा आहे. आता मी फी भरायला आली आहे. मुलगी बघते बघा. गेली नाही घरी. इथे फी भरते. बघा फी भरायला आली आहे. पैसे आणि हे फीस कार्ड आहे आर्यन सराचं. आता आली आहे. फ्रेंड्स आता मी घरी आली आहे. सगळी कामं आटपून माझी बाहेरची आणि आता घरी येऊन आता ह्यांना जेवण द्यायचं आहे. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.